साहेब, आज मुख्यमंत्र्यांनी लाडला भाऊ या योजनेचा जाहीर केलेला आहे, काय प्रतिक्रिया? मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. महाराष्ट्रातल्या लाखो करोडो एक सामान्य परिस्थितीमध्ये जीवन जगणाऱ्या महिलांना, ज्या परिवारामध्ये उत्पन्न आहे, लेकराच्या तोंडातही पूर्ण घास भरता येत नाही, परिवाराच्या गरजा पूर्ण होत नाही, शाळा शिक्षण दवाखाना हेही करता येत नाही आणि खऱ्या अर्थानं अशा परिवाराला मदत करण्याच्या भूमिका मुख्यमंत्री मोदींनी घेतल्यामुळे आज राज्याच्या तिजोरीवर 46,000 कोटी रुपयाचा हा या ठिकाणी बोजा सरकारने उचललेला आहे. परंतु आज इतकं समाधानाचं आणि चांगलं वातावरण महिलांमध्ये आहे की एका वर्षाला एका महिलेला 18,000 रुपयाचा पगार आणि 3,000 रुपये गॅस सिलेंडरचे त्यांच्या खात्यात जाणार आहे. म्हणजे 21,000 रुपये एका महिलेला, एका परिवारातल्या 2 महिलांना म्हणजे 42,000 रुपये हे त्या ठिकाणी महिलांना जाणार आहे. यापूर्वीच मुख्यमंत्री नमो किसान योजनेतले 6,000 ऑलरेडी जातात, प्रधानमंत्र्यांच्या ऑलरेडी जातात. त्याच्यामुळे आता परिवारामध्ये आणखी हे 12,000 आणि 12,000 जवळपास 54,000 रुपयाची मदत ही या ठिकाणी जात आहे. आणि याचबरोबरीने आता वयश्री योजना ही साहेबांनी जाहीर केली, ज्याच्यामध्ये 65 वर्षाच्या वयाना लोकांना केंद्र आणि राज्य म्हणून 10,000चा पगार त्याच्यामध्ये पडणार आहे. मुलींचं शिक्षण देखील फ्री केलेलं आहे, कारण राज्यामध्ये आधी ह्यापूर्वी अर्ध्या शिक्षणाचा खर्च सरकार करायचं, पण साहेबांना एक बातमी अशी आली की एका मुलीला अर्धे शिक्षण भरायचे पैसे तिच्याकडे नसल्यामुळे तिने आत्महत्या केली होती की माझे वडील अर्धे पैसे पण भरू शकत नाही, एवढे त्यांची परिस्थिती खराब आहे. मग साहेबांनी निर्णय घेतला की आपण या जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये जिजाऊंच्या लेखी शिक्षणापासून वंचित राहून जर जीव गमवत असतील तर हे शिवरायांच्या महाराष्ट्राकरता काही भूषणावं नाही आहे. आणि म्हणून त्यांनी ती देखील योजना या ठिकाणी घेतली. आणि पदवीधर, डिप्लोमा आणि पदवीधरांच्या वरचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना देखील अप्रेंटिसशिपसाठी, ट्रेनिंगसाठी 8, 10 ते 12,000 अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये पैसे त्यांनी देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून हे मुलं ट्रेनिंग करून यांना नोकरीमध्ये प्राधान्य मिळेल किंवा त्यांना जॉब करताना किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय टाकण्याकरता त्यांना एक अनुभव त्या ठिकाणी मिळेल. शेतकऱ्यांचे कृषी पंप देखील 90% सबसिडीने हा देण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतला. त्याचबरोबरीनं जे इलेक्ट्रिकचं बिल 7 रुपये प्रति युनिट जातं ते आता सौरच्या माध्यमातून 2 रुपये 65 पैसे किंवा 3 रुपये 10 पैशापर्यंत म्हणजे प्रति युनिट 4 रुपये कमी करण्याचा निर्णय देखील हा सरकारने घेतला. हे खूप महत्त्वाचे निर्णय शेतकऱ्यांच्या आणि सामान्य परिवारांच्या महिलांच्या जीवनाशी निगडीत आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रभरच्या महिला या एकनाथ शिंदे साहेबांना खूप आशीर्वाद त्या ठिकाणी देत आहेत. लाडकी बहीणनंतर आता लाडका भाऊ ही योजना जाहीर केली, कर्जाचा डोंगर वाढणार नाही का? आणि आता विरोधक आरोप करणार आहे की कर्जात केलेला आहे महाराष्ट्र, काय सांगा? विरोधकांनी आरोप करण्याच्या पूर्वी जर तपासलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी 6 लाख कोटीचं कर्ज ऑलरेडी महाराष्ट्रावर होतं. म्हणजे काही 7,42,000 कोटी काही एकटा साहेबांचं नाही आहे. साहेबांच्या काळात 1.5 लाख कोटी रुपयाचंच कर्ज त्याच्यामध्ये वाढलेलं आहे. आणि राज्याच्या उत्पन्नाच्या तुलनेमध्ये तुम्ही RBIच्या निकषाप्रमाणे 25% कर्ज उचलू शकता आणि राज्याचं उत्पन्न जेवढं आहे त्याच्या 18% पुढं कर्जाची रक्कम महाराष्ट्राची गेलेली नाही आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र कर्जबाजारी झाला असं म्हणता येत नाही. हा विरोधकांचा आरोप हा खोडसाळपणाचा आहे. संजय राऊत असं म्हणते की जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी शपथ घेतली आहे तेव्हापासून 40 सैनिकांचा जीव गेला आहे. हे अपयश ठरलेले गृहमंत्री आहे, त्यांचा राजीनाम्याची माग केली अमित शहाची त्यांनी. त्या संजय राऊत पागलच्या औलादला म्हणा, काँग्रेसच्या 70 वर्षामध्ये 5,87,000 लोक मारले गेले. ज्या वेळेला भारताचा पाकिस्तानचा तुकडा पडला, 2.5 लाख महिलावर बलात्कार झाले, 3 लाख महिला जबरदस्तीने पाकिस्तानने हिंदुस्थानच्या महिला उचलून नेल्या. आणि सतत 1987 जम्मू काश्मीरमधल्या पंडितांना वेचून लिंग तपासून गोळ्या घालून ठार केले, अख्खा प्रांत खाली केला. आणि ह्यापूर्वी देखील आम्ही पाहिलं किड्या मुंग्यासारख्या आमच्या जवानांना त्यांनी मारलं. नरेंद्र मोदी आल्यापासून पाकिस्तानवर नकेल कसली. त्यांच्या काळात 4,000 सैनिक मारले गेले. या तुलनेत जर समजा 40 सैनिकांनी आपलं त्याला आपण म्हणतो शहीद झाले असतील तर हा खूप मोठी तफावत आहे. काँग्रेसच्या काळात आणि या लोकांच्या काळामध्ये लाखो सैनिक मारले गेले, जनता मारल्या गेली, पण आज जनता मारल्या जात नाही आणि मृत्यूचं प्रमाण त्यांच्या तुलनेमध्ये फक्त 2%वर आहे. हे प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांचं यश आहे. संजय राऊत असंही म्हणताय की आता जी निवडणूक झाली आहे ती पैसे घेऊन भ्रष्टाचारीने हे जिंकलेले आहे, यामुळे भाजप भ्रष्ट झाली आणि त्यांची बदनामी झाली.
ही निवडणूक खऱ्या अर्थाने तर मी मागेही सांगितलं की आमच्या महाराष्ट्रात जर चुकीचे उमेदवार गेले नसते, बदलाबदली झाली नसती, तर हा रिझल्ट तुम्हाला उलटा पाहायला भेटला असता. आमच्या चुका आम्हाला नडल्या आणि जो निगेटिव्ह यांनी जो तयार केला महाराष्ट्रामध्ये, फेक निगेटिव्ह जो तयार केला, त्या खोट्या प्रचाराला जनता बळी पडली. पण अशा खोटा प्रचार हा फार काळ टिकत नसतो. लोक भावनेत आलेत, भावना या देशात फार काळ चालत नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या ही तर निवडणुकीमध्ये तर समजा सरकार आलंच, पण याच्या पुढचे रिझल्ट याच्यापेक्षा खूप चांगले असतील. एक सर्वे समोर आला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, जसं महायुतीला लोकसभेमध्ये फटका बसला विरोधी निवडणुकीमुळे, तसाही फटका विधानसभेत बसणार आहे. विधानसभेची निवडणूक ही जास्तीत जास्त उमेदवार होते आणि सकाळचा सर्वे त्यांनी कशाच्या आधार केला, लोकसभेत पडलेली विधानसभेची मतं त्यांनी काउंट केली, तो 100% चुकीचा आहे. लोकसभेची गणितं वेगळी असतात, राज्याची वेगळी असतात. आता तुम्ही निवडणुकीच्या 15 दिवसाआधी म्हणजे आचारसंहिता 15 दिवस सर्वे करा, तुम्हाला रिझल्ट समजून जाईल की महायुती 200च्या पुढे जाईल म्हणून. भाऊ, छगन भुजबळ आणि शरद पवार यांची 1.5 तास चर्चा झाली, बैठक झाली आणि आज शरद पवारांनी एक अचंबित करणारं वक्तव्य केलं आहे की घरांचे दार सर्वांसाठी खुले आहे. छगन भुजबळ जर गेले महाविकास आघाडीमध्ये तर महायुतीला काही फटका बसणार आहे. पहिला हे बघा, पवार साहेबांना भेटण्याकरता भुजबळ साहेबांनी राज्यामध्ये ओबीसी मराठामध्ये लागलेली आग, या आगीचा उद्या स्फोट होऊ नये किंवा राज्यामध्ये अशा प्रकारच्या 2 समाजामध्ये ते निर्माण होणे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन स्वराज्य उभं केलं, या स्वराज्यामध्ये उभी फूट जातीमध्ये पडू नये, ही मध्यस्थी करण्याकरता एक प्रामाणिक उद्देश घेऊन त्यांच्यापर्यंत ते गेले. त्याच्यामुळे त्याच्या काही राजकारणाची अर्थ जोडण्याची काही गरज नाही आहे. आणि राज्यामध्ये अशा प्रकारे 2 समाजाला तोडण्यापेक्षा, त्यांना एकत्र करण्यापेक्षा पवारसाहेबच काय, सगळ्या पक्षाच्या लोकांनी जरी पुढाकार घेतला तर ती महाराष्ट्राकरता चांगली गोष्ट आहे. आमदार साहेब, शरद पवार साहेब म्हणत आहे की लोकसभेमध्ये जे मतदारांनी मतदान केले त्याचं हे चमत्कार आहे की लाडकी बहीण आणि लाडका भाऊ ही योजना अंमलात आणली आहे. तशी योजना चांगली आहे असे ते म्हणत आहेत. हे बघा, योजना खरोखर चांगली आहे आणि योजना टिकणारी आहे. पण शरद पवारसाहेब जे म्हणतात की निवडणुकीत तोडणार का, त्याचं कारण आहे, मागच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांनी शेतकऱ्यांना 3 पटीने मदत केली. 2 हेक्टरची मदत 3वर नेली, जी काही रक्कम होती त्या रकमेत 3 पटीने वाढ केली. महिलांना ST फ्री केली, ज्येष्ठ नागरिकांना ST फ्री केली. ह्या सगळ्या मागच्या योजना पाहिल्या तर त्या योजनांचा निवडणुकीत इफेक्ट आपल्याला जाणवला नाही. शेतकऱ्यांना पगार चालू केला, त्याचाही लोकांना विसर पडला. आणि म्हणून ही योजना जर वर्षाआधी चालू केली असती तर लोक विसरले असते. म्हणून हे आता वेळेवर एवढ्या करता केली की लोक कमीत कमी निवडणूक होईपर्यंत विसरणार नाही. हे पवारसाहेबांना चांगलं माहीत आहे. लोकांच्या स्मरणात राहावे, मतपेटीत असतो की आपल्याला साहेबांना दिलं मग तिकडे द्यावं लागते, म्हणून ते योग्य वेळी केलेली आहे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की विधानसभेसाठीच ही योजना आहे? विधानसभेसाठी नाही, मागच्या योजनांचा अनुभव लक्षात घेता मागच्या योजना लोक विसरले, ही योजना लोक विसरू नये म्हणून हा निर्णय शेवटच्या अधिवेशनात घेतलेला आहे.